विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FC या विषयातील प्रकरण 2 AC थ्री फेज इंडक्शन मोटर या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. गेल्या वर्षी आपण इयत्ता 11वीला AC सिंगल फेज मोटर पाहिला आहोत. AC सिंगल फेज मोटर, त्याचे प्रकार, त्यांचे कार्य व त्यांचे उपयोग हे आपण पाहिलो. औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात AC थ्री फेज मोटर वापरले जाते, कारण त्याची कार्यक्षमता ही चांगली असते व त्याचबरोबर लोडवर टॉर्क जास्त असतो व पॉवर फॅक्टर सुद्धा काय असतो, चांगला असतो. याची रचना साधी, सोपी व मजबूत असते. दुरुस्तीसाठी सुद्धा या मोटारी सोप्या असतात, चालू करण्यासाठी सोप्या असतात आणि किमतीने परवडणाऱ्या असतात. जे यंत्र AC थ्री फेजची इलेक्ट्रिक पॉवरचे मेकॅनिकल पॉवरमध्ये रूपांतर करते, जे यंत्र AC थ्री फेजचे इलेक्ट्रिकल पॉवरचे मेकॅनिकल पॉवरमध्ये रूपांतर करते, त्यास AC थ्री फेज मोटर असे म्हणतात. हे सुद्धा इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते, म्हणून याला थ्री फेज इंडक्शन मोटर असे म्हणतात. या थ्री फेज इंडक्शन मोटरचे दोन प्रकार पडतात. एक स्क्विरल केज इंडक्शन मोटर, दुसरा आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर. स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे परत दोन प्रकार पडतात. एक सिंगल स्क्वेअर केज इंडक्शन मोटर, दुसरा आहे डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटर. थ्री फेज इंडक्शन मोटर हे इंडक्शनच्या तत्वावर काम करते. ज्यावेळी एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवला जातो, तेव्हा तो चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो. या तत्वावरती थ्री फेज इंडक्शन मोटरचे कार्य चालते. कोणत्याही कंडक्टरमधून ज्यावेळी विद्युत प्रवाह वाहू लागतो, त्यावेळी त्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. थ्री फेज मोटरमध्ये थ्री फेज वाइंडिंग त्याचे तीन कंडक्टर एकमेकाच्या 120 अंशात ठेवून चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवले असतात, अशी आपण कल्पना करू. थ्री फेज AC सप्लायच्या स्वतःच्या फेज डिफरन्समुळे ती फिरू लागते. चुंबकीय क्षेत्र स्टेटर पोलच्या आतील पृष्ठभागावर तयार होऊन ते स्टेटर कोअरमध्ये सिंक्रोनस स्पीडने फिरते. सिंक्रोनस गती व फ्रिक्वेन्सी हे समप्रमाणात आणि पोल संख्येच्या व्यस्त प्रमाणात सिंक्रोनस गती असते. सिंक्रोनची गती आहे म्हणजे कशाची सिंक्रोनस गती आहे? स्टेटरच्या कोअरमध्ये चुंबकीय तयार होते, त्याच्या गतीला काय म्हणतो आपण? सिंक्रोनस स्पीड. ते फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात आणि पोल संख्येच्या व्यस्त प्रमाणात असते. थ्री फेज इंडक्शन मोटरची रचना आहे. हा उपघटक आता पाहणार आहोत आपण. थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये
महत्त्वाचे दोन भाग आहेत, एक स्टेटर, दुसरा रोटर. स्टेटर कशाला म्हणतो आपण? सिंगल फेज मोटरमध्ये सुद्धा पाहिला होता आपण, पहिला होता. स्टेटर म्हणजे जो स्थिर असणारा भाग, ज्याच्या भोवती मोटरचं वाइंडिंग बसवलेलं असते, तो स्टेटर. दुसरा रोटर. रोटर म्हणजे फिरणारा भाग. तर या AC 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये स्टेटर हा योकमध्ये बसलेला असतो. 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये स्टेटर, रोटर, रोटरचे बार आणि दोन्ही साईडचे शिल्ड म्हणजे एंड शिल्ड म्हणतो आपण, ते एंड कॅप, हे प्रमुख भाग असतात. 3 फेज मोटरचा स्टेटर हा योकमध्ये बसवलेला असतो. स्टेटर हा सिलिकॉन स्टीलच्या पातळ स्टॅम्पिंग पासून लॅमिनेटेड करून तयार केलेला असतो. स्टेटरमध्ये वाइंडिंग बसवण्यासाठी स्लॉट्स म्हणजे खाचा असतात. त्या स्लॉट्समध्ये 3 फेज वाइंडिंग करून वाइंडिंगचे 6 टोक्स, म्हणजे आता 3 वाइंडिंग असणार आहे. सिंगल फेज मध्ये 3 फेजचे 3 वाइंडिंग म्हणजे कुठले? आर फेज, वाय फेज आणि पी फेज. हे प्रत्येकी वाइंडिंग काय केले असते? 120 अंशाच्या कोनात बसवलेलं असते. प्रत्येक वाइंडिंगची 2 टोकं, असं 3 वाइंडिंगची म्हणजे RYBची 3 टोकं म्हणजे किती झाली? 6 टोके. हे 6 टोके योकवरील टर्मिनल बॉक्समध्ये बसवलेला असतो आणि त्याच्यावरती वायरिंग कव्हर बसवलेला असतो. 3 फेज मोटरचा दुसरा भाग आहे रोटर. हा एका शाफ्टवरती सिलिकॉन स्टीलच्या पातळ पातळ पट्ट्या स्टॅम्पिंग पासून बनवलेला आणि लॅमिनेटेड केलेला असतो. त्यावर क्लोज टाईपचे तिरपे स्लॉट असतात आणि या स्लॉटमध्ये ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे जाड जाड कंडक्टर बसवून ते सर्व कंडक्टर दोन्ही टोकाकडे ॲल्युमिनियम रिंग वापरून शॉर्ट केलेले असतात. ह्या शॉर्ट केलेल्या रिंगलाच काय म्हणतात? एंड रिंग असे म्हणतात. अशा प्रकारे शॉर्ट केलेल्या रोटरला स्क्विरल केज रोटर असे म्हणतात. स्क्विरल म्हणजे काय? खारुताई. केज म्हणजे पिंजरा. आपण जर रोटर पाहिला तर पिंजऱ्यासारखा आकार दिसतो आणि खारुताईच्या अंगावर जसे पट्टे असतात बघा, ते पट्ट्यासारखा दिसतो, म्हणून याला स्क्विरल केज रोटर असे म्हणतात. या स्क्विरल केज रोटरचा उपयोग केवळ स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्येच केला जातो. रोटरला किंवा रोटर कंडक्टरला इलेक्ट्रिकल सप्लाय दिला जात नाही. तर कशाला सप्लाय देतो आपण? स्टेटर वाइंडिंगला, टर्मिनल बॉक्समध्ये. रोटरला सप्लाय आपण देत नाही. परंतु रोटर कंडक्टरमध्ये व्होल्टेज म्हणजे त्याला विद्युत विभवांतर असे म्हणतो आपण, ते तयार होतं. त्यामुळं काही वेळा स्टेटरला प्रायमरी व रोटरला सेकंडरी असे समजून जाते. प्रायमरी सेकंडरी कुठं पाहिलं आपण आहोत? ट्रान्सफॉर्मरमध्ये. ट्रान्सफॉर्मर सुद्धा काय करतो आपण? प्रायमरीला फक्त सप्लाय देतो. तसं याच्यामध्ये प्रायमरी म्हणजे काय? स्टेटर. स्टेटरला सप्लाय दिलो आणि त्या स्टेटरमुळे रोटरमध्ये काय तयार होते? एक प्रकारचा व्होल्टेज किंवा दाब तयार होतो. म्हणजेच ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी म्हणजे याच्यामध्ये काय झाला? स्टेटर, आणि सेकंडरी म्हणजे काय? रोटर झाला. रोटरचे बार हे रोटर कोअर पासून वेगळे नसतात, कारण ते अशा धातूपासून बनवतात त्यांचा रोध कोअरपेक्षा कमी असतो. या रोटर बार मधून मॅग्नेटिक ऍक्शन पासून तयार होणारा विद्युत प्रवाह वाहत असतो. रोटर बार हे रोटर शाफ्टला समांतर नसतात, तर ते थोडे तिरकस असतात. पुढचा आहे रोटर बार. रोटर बार हे
कोअरपासून वेगळे नसतात. ते एक अशा धातून बनवतात ज्याचा विरोध काय असतो, कोअरपेक्षा कमी असतो. या रोटर बारमधून मॅग्नेटिक ऍक्शन पासून तयार होणारा विद्युत प्रवाह वाहत असतो. रोटरचे बार तिरके असतात. चौथा घटक आहे एंड शिल्ड. एंड शिल्ड म्हणजे शेवटचे जे कव्हर आहे त्याला एंड शिल्ड असे म्हणतात. मोटरच्या दोन्ही बाजूंना 2 एंड शिल्ड रोटरच्या शाफ्टवर बसलेले असतात. ते रोटरला आधार देण्याचे कार्य करतात. त्याच्याबरोबर बेअरिंग बसवलेले असतात. एंड शिल्ड स्टेटरच्या फ्रेमला बोल्टच्या साहाय्याने जोडलेले असतात. असे 3 फेज मोटरमध्ये प्रमुख 4 भाग आहेत. आणखी याच्यामध्ये पंखा पण बसला असतो. पंखा कशासाठी बसला असतो, कूलिंगसाठी. हा सुद्धा रोटरच्या शाफ्टवर एका बाजूला एंडशिल्डच्या अगोदर हा बसलेला असतो. हा पंखा कशासाठी असतो, मोटर फिरत असताना आतील वाइंडिंग थंड करण्यासाठी हा पंखा बसलेला असतो. असे याच्यामध्ये एकूण प्रमुख भाग 5 आहेत. एक म्हणजे पहिला स्टेटर, ज्याच्यामध्ये स्टेटर वाइंडिंग बसलेलं असते, ते स्टेटर झालं. तर रोटर म्हणजे फिरणारा भाग. स्टेटर हा स्थिर असतो, रोटर हा फिरणारा भाग असतो. या मोटरमध्ये स्क्वेअरल केज टाईप रोटर बसलेला असतो. तिसरा भाग आहे रोटर बार, चौथं एंड शिल्ड, 5वं फॅन. असे एकूण 3 फेज मोटरमध्ये 5 भाग असतात. स्टेटर वाइंडिंगचे टोके टर्मिनल बॉक्समध्ये आणून दिलेला असतो. आता पुढचा घटक या प्रकरणाचा पाहू आपण, 3 फेज इंडक्शन मोटरची कार्यपद्धत. 3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरला 3 फेज सप्लाय दिलेला असतो. त्यामुळे 3 फेज सप्लाय म्हणजे RYB या प्रत्येकाहून 440 व्होल्टेज आपल्याला मिळत असतो. तो 3 फेज सप्लाय आपण काय करतो, 3 फेज मोटरला देत असतो. कुठे देणार आपण, टर्मिनल बॉक्समध्ये. त्यामुळे स्टेटर वाइंडिंग भोवती फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होते. तिन्ही वाइंडिंग 120 अंशामध्ये बसवलेले असतात आणि म्युच्युअल इंडक्शनमुळे स्टेटरच्या चुंबकीय रेषा रोटरकडून कापल्या जातात. त्यामुळे रोटरमध्ये EMF निर्माण होऊन रोटरमध्ये सुद्धा AC करंट वाहू लागतो. त्यामुळे रोटरच्या भोवती म्हणजे रोटरच्या स्वतःच्या काय होतात, चुंबकीय रेषा तयार होतात. त्यामुळे रोटरवरती टॉर्क हा रोटरला स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो. अशा प्रकारे 3 फेज इंडक्शन मोटरचे कार्य चालते. तर त्याचं कार्य सांगतो कसं चालते बघा. 3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरला 3 फेज सप्लाय केला असता स्टेटरच्या वाइंडिंग भोवती फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होते. तिन्ही वाइंडिंग 120 अंशामध्ये बसवलेले असतात आणि म्युच्युअल इंडक्शनमुळे स्टेटरच्या चुंबकीय रेषा रोटरकडे कापल्या जाऊन रोटरमध्ये EMF निर्माण होऊन रोटरमध्ये सुद्धा AC करंट वाहू लागतो. त्यामुळे रोटरभोवती एक स्वतःचं चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि त्या चुंबकीय क्षेत्रामुळे रोटरमध्ये एक टॉर्क तयार होतो आणि तो टॉर्क रोटरला स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरवू लागतो. अशा प्रकारे 3 फेज इंडक्शन मोटरचे कार्य चालते. 3 फेज मोटर क्लॉकवाईज दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असते. आपणास जर मोटरच्या फिरण्याची दिशा जर बदलावायची असेल तर 3 फेज मोटरला RYB या ठिकाणी आपण सप्लाय देत असतो. त्यातील कोणतेही 2 टोके म्हणजे RNY किंवा YB किंवा RB अशी टोकं असतात. ती फक्त त्याला सप्लाय काय करायचं, ते सप्लाय 2 टोकं काय त्याची बदलायची. 2 टोकाची आदलाबदल जर केलो तर आपणास 3 फेज मोटरची दिशा काय करू शकतो, आपण बदलू शकतो. विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण या व्हिडिओमध्ये थ्री फेज AC थ्री फेज इंडक्शन मोटरचे कार्यतत्व व त्याची रचना, त्याचे प्रमुख भाग व त्याचे कार्य, त्याचबरोबर थ्री फेज इंडक्शन मोटरची कार्यपद्धत, थ्री फेज AC मोटरची फिरण्याची दिशा बदलणे हे पाहिलो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातील या घटकांची महत्त्वाची माहिती तुम्ही FC या विषयाच्या नोट्स वहीत लिहून घ्या. धन्यवाद.